दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना आदेश बांदेकरचा अगदी मनापासून नमस्कार. आजच्या भागात सुद्धा काहीतरी वेगळं घडणार, काहीतरी वेगळं असणार. नेमकं काय असणार? कारण आता आपण बघितलं गेली कितीतरी भाग, या प्रत्येक भागामध्ये त्या नणंदबाई, त्या भाऊजाई किंवा आपण ज्यांना वहिनी म्हणतो त्या, या दोघींमध्ये होणारी चर्चा आणि त्याचबरोबर त्या भावाची उडणारी तारांबळ बघितली. पण आजच्या भागात थोडंसं काहीतरी वेगळं करूया. सगळीकडे प्रोमो तर सुरू आहेत. एस.एल. विजन प्रस्तुत MR फिल्म वर्क्स आणि जार फिल्म्स निर्मित किल्ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. कुठल्याही नवीन ठिकाणी गेलं की असंच व्हायचं तुझं. झोपायचंच नाहीस तू. वर्गात गप्प राहू नकोस. इतर कुणी जर बोललं नाही तर तू आपण बोल सगळ्यांशी. चिनू उर्फ चिन्मय काय शिष्यवृत्ती वगैरे. चिनू या भागावरती अभ्यासाची बडबड अजिबात खपून घेतली जात नाही. या कोपऱ्यात जर कोणी कुजबुजलं तर त्या कोपऱ्यात आवाज येतो. काय मी नको फेकू. आईची जय उम्या. हा चित्रपट नेमका आहे काय, किंवा या चित्रपटाबद्दल आपण आज भेटणार आहोत त्या कलावंतांना ज्यांनी किल्ला साकारलेला आहे. या चित्रपटाबद्दल बोलता बोलता बऱ्याच काही गोष्टी घडतील. आज स्वागत करूया अमृता सुभाष, ज्यांनी अरुणा काळे साकारलेले आहेत या चित्रपटात. आणि अमृताचे चित्रपटातले नाही बरं का, खरे खरे ते आज या भागात सहभागी होणार. तेव्हा त्यांनाही बोलतं करूया. आणि त्याचबरोबर त्या मिस्टरांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, किंवा अमृताबद्दल संदेश कुलकर्णी काय म्हणतात तेही ऐकूया. आज आपण भेटूया आणि स्वागत करूया आजच्या भागात अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांचं. नमस्कार. 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 किती छान वाटतंय तुम्हाला दोघांना एकत्र बघून असं, कारण दोघेही वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात आणि दोघेही किती वेळ देता एकमेकांना. आम्हालाही एकत्र येऊन इथे छान वाटतंय. खूप दिवसांनी आम्ही एकमेकांनाही भेटलोय. म्हणून मी म्हटलं ना की हे कसं काय जमवतं हेच तर मला विचारायचंय. पण त्याआधी वहिनी उखाणा घ्या ना. मी माझ्या लग्नाच्या दिवशी घेतलेला उखाणा आधी घेते. म्हणजे उखाण्यांची काही मी मालिका नाही करणार, पण एक सुरुवातीचा तो मला नेहमी आठवतो. कारण आपल्याकडे असं म्हणतात की मेहंदी जितकी रंगते तितकं नवऱ्याचं प्रेम खूप असतं. तर लग्नाच्या दिवशीचा उखाणा आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग, संदेशच्या प्रेमाचा माझ्या मेहंदीला वर्षानुवर्ष अजूनही चढतोच आहे रंग. क्या बात आहे. वा वा. संदेश बालपण कुठलं? पुणे. 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 तुझं बालपण ठिकठिकाणी, कारण बाबांची बदलीची नोकरी होती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी. पण शेवटी पुण्यात स्थिरावला. हा, शेवटी पुणे. कसं गेलं बालपण? फार छान गेलं, मज्जेत गेलं. पण त्यामुळे मैत्रिणी मी म्हटलं तसं ठिकठिकाणी वेगवेगळ्या मिळत गेल्या. म्हणजे अगदी किल्ला माझा जो चित्रपट आहे त्यातलं मला आठवतं की त्यात माझी जशी बदली होत असते तशी माझ्या बाबांची माझ्या आयुष्यात सारखी बदली होत असल्याने मी ठिकठिकाणच्या शाळांमधनं फिरले. खूप मजा आली, पण मजेत गेलं. तुमच्या घरी कोण कोण? माझा मोठा भाऊ, आई वडील आणि धाकटी बहीण सोनाली, ती पण ॲक्ट्रेस. आनंदी कुटुंब, छोटं कुटुंब. बालपण एकदम मस्त मजेत गेलं. मजेत म्हणजे मी मधला होतो. मोठा भाऊ धाकटी बहीण मधल्यामध्ये जे होतं ते होतंच. म्हणजे पण मग ही सगळी मजा लग्नानंतर कमी झाली वगैरे? ती कालानुरूप होतच जाते, इलाज नसतो. काय झालं? काय म्हणजे
लग्नानंतर मजा कमी झाली आदेश. बालपण मजेत गेलं म्हणजे आता तेवढं मजेत नाही दिसत का असं मला विचारायचंय. बाकी असं नाही, काय. बालपणाची मजा आता कशी असेल ना? ते खरं ते खरं ते खरं. तर तू सांग की तुमची ओळख कुठली? सोनालीमुळे. म्हणजे माझ्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी माझी नणंद सोनाली कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री. तर तिची मी खरोखर आयुष्यभरासाठी ऋणी आहे की हा हिरा माझ्या पदरात पडला तिच्यामुळे. ती माझी मैत्रीण. चेहरा बघ त्याचा हिरा हिरा वगैरे असं म्हणून असं मला वाटतं. तर ती माझी नृत्य आम्ही भरतनाट्यम एकत्र शिकायचो आणि नंतर सत्येंद्र दुबेजी आमचे नाट्यगुरू. नंतर मग मी हिच्या तालावर नाचायला लागलो. तो भाग पुढे येईल वगैरे. दुःखाचे जे आठवणी त्याला कड येतात मध्ये मध्ये एकदम त्याला जाणवतंय काय झालं ते. तर सोनाली माझी मैत्रीण झाली. म्हणजे मला ती खूप आवडायला लागली आणि नंतर तिच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देण्यासाठी मी कुठल्या तरी फंक्शनला चालत म्हणून परकर पोलका घालून पहिल्यांदा मी तिच्या घरी गेले. आणि अक्षरशः सिनेमातला प्रसंग आहे हा की मी अशी बेल वाजवणार तेवढ्यात मला लक्षात आलं की दार उघडं आहे आणि आरशात एक अत्यंत उमदा तरुण असा कुर्ता घातलेला असा तो असे बाया वगैरे त्याच्या हे करतून तो असं बघत होता स्वतःकडे आणि तो बाहेर निघणार होता वगैरे असा होता. तर खरोखर मला मी त्याच्या प्रेमात पडले. खरोखर मी तिथे त्याच्या प्रेमात पडले. पण संदेश मला असं म्हणतो की मी फारच काहीही सांगते आणि तो मला म्हणतो नाही नाही खरं तर असं झालं होतं की दुसरीत तू लकडी पुलावरनं चाललेली असताना मी उलटा चाललो होतो तेव्हाच तू माझ्या प्रेमात पडली असं. हे काय आहे? हा एक आपला किस्सा आहे. कारण ती असं म्हणते की तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले वगैरे. पण ती त्यावेळी 16 वर्षाची वगैरे होती. 16 का 17 वर्षाची होती. त्यामुळे दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये ती येत होती आणि इन्फ्लुएन्शियल वय होतं. त्यामुळे मला असं वाटायचं की ही आपला रचलेली गोष्ट आहे की मी तुला त्यावेळी बघितलं आणि प्रेमात पडली. मी रचली असं. मी मान्यच नव्हतं तयार की हे असं म्हणतीये प्रेमात पडलं वगैरे याला. पण नाही मला त्या दिवशी जे वाटलं ना आदेश सिरियसली म्हणजे आयुष्य फार छान असतं की तुम्हाला काही काही वेळेला अशी घंटा टन वाजते आणि तुम्हाला फार क्लिअरली कळतं की येस हाच. तसं मला त्या दिवशी कळलं होतं असं माझं मत आहे. कधी मी बहिरा आहे थोडासा. घणा फायर ब्रिगेडची घंटा गेली तरी मला नीट असं. त्यामुळे मग तिला हो फायर ब्रिगेडचाच नंबर बोलून मला गन पॉइंटवर उभं करावं लागलं. पण तेव्हा असं पुढे धोक्याची कल्पना आलीच नव्हती तुला? छे मी एका छोट्या मुलीला सोडायला जायचं. मला काहीही कल्पना नव्हती. पण मग प्रपोज कोणाला केलं? तिचं ठरलं होतं ना माझं. मी याला केलं. कुठे? बापरे कुठे? पहिल्यांदा मी याला प्रपोज केलं. ह्यानी मला नकार दिला. माझं उलटच चाललेलं आहे. कारण तो मला म्हणाला तू खूप लहान आहेस अमृता आणि हे काय लग्नाचं आहे का 15 आणि 16 तू लग्नाचं काय विचारतेस मला. तू जेव्हा प्रपोज केलं तेव्हा तू केवढी होती? 16. म्हणजे 15ला प्रेमात पडले 16ला प्रपोज केलं. तर तो म्हणाला अगं अमृता 16 वर्ष वय आहे तुझं तर आत्ता आपण मित्रमैत्रिणी राहूयात असं नको. नाही पण तू प्रपोज केलं म्हणजे कसं थेट डायरेक्ट? हा मी त्याला म्हणलं की आपल्यात जी मैत्री आहे ती मला मैत्रीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय वगैरे असं मी खूप त्याला भाषण ठोकलं त्या वयात. पण त्यांनी नकार दिला तर माझं हृदयाची शक्ल झाली आणि मग मी ठरवलं मी कधीही लग्न करणार नाही. काय सांगतेस? मग मी आठवडाभर मी रडत बसायचं गॅलरीत जाऊन की आता मी कधीही लग्न करणार नाहीये आणि माझं आयुष्य संपलं वगैरे. पण हे असं चाललंय आठवडाभर गॅलरीत रडणं वगैरे माहिती होतं तुला? हा म्हणजे साधारणपणे. अरे पण त्याच्या आधी तिला आमिर खानशी लग्न करायचं होतं आणि त्याचं लग्न झालं म्हणून पण ती आठवडाभर रडली. त्यामुळे मला कॉन्फिडन्स कसा वाटणार ना म्हणजे साधारणपणे. पण मी आमिर खान नाही हे मला आरशात बघून नाही. अरे तेव्हा कयामत आला होता आणि मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याचं लग्न झालं तेव्हा मी हे सगळं खरंय. पण ज्या दिवशी प्रपोज केलं त्या दिवशी तू होकार दिलाच नाही? छे मला वाटलं काय म्हणजे बालिका बधू हे म्हटलं काहीतरी 2 ज्ञानाचे शब्द सांगावेत वगैरे असं करून लेक्चर सोडलं. घरी जाऊन शांतपणे मोठी हो शाणी हो मोठी हो माझे आशीर्वाद आहेत तुला. जवळपास असंच होतं. पण मग नंतर तिने तसं परसिस्टन्स चांगला आहे तिचा. हो मागे राहत राहिले मी सतत. पण मग एका पॉइंटला ना मला असं लक्षात आलं हा मला म्हणत राहिला मैत्री मैत्री मैत्री. तर मी म्हणलं आता आपल्याला जरा स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. म्हणजे मी अगदी सगळ्यांना सांगते की जर समोरच्याला काही प्रेमात पडण्यासाठी स्ट्रॅटेजी बदलावी लागते. तर मी काय केलं मी एका दिवशी त्याला म्हणलं नाही आता मैत्री पण नाही. कारण काय रोज भेटते मी त्यामुळे ह्याला काय माझी म्हणजे ती काय म्हणतात आठवणीने जे काय हवं अर्थता जाणवत नव्हती ना त्याला की हा प्रेमात आहे त्यालाच कळत नव्हतं असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला म्हणलं उद्यापासून भेटायचं नाही संपलं आपलं नातं.
तू तिकडे मी इकडे वगैरे असं आमचं खूप काय काय ठरलं. आणि मग बहुतेक साहेबांना उपरती झाली. पण ती उपरती जी झाली ना ते सुद्धा तो एक प्रसंगच आहे. म्हणजे दुबेजीच, आणि दुबेजी आमच्या आयुष्यात सतत म्हणजे ठरलं पण दुबेजींमुळेच. आणि दुबेजी आले होते आणि मी तरी रडतच होते. म्हणजे माझा रडण्याचा तो काळ चालू होता की हा रोज रडायचं. तो मी दुबेजीना म्हणलं, सांगितलं नाही, म्हणलं दुबेजी मुझे बहुत डिप्रेस्ड लग रहा है, मुझे ऐसा लग रहा है कि मैं दिखने में अच्छी नहीं हूँ इसलिए. म्हणजे मला असं वाटायचं काय आणि मला नकार दिल्यावर असं. तर ते मला म्हणाले बेटा कुछ नहीं, कुर्सी ऐसे पकड़ो और ऐसे चलो ताकि तुम्हारा पोस्चर अच्छा हो जाए. तर म्हणलं ठीक आहे. आणि ते झोपले. आणि मी अशी खुर्ची घेऊन चालत असताना अचानक मला बंद दारातनं दिसलं की संदेश आहे उभा तिथे. तर मला म्हटलं बापरे काय तपश्चर्या वगैरे होती का काय खुर्चीची. तर तो मला म्हणाला, असं केलं त्यांनी. तर मी म्हणलं दुबेजी. तर म्हणलं असू ये. तर मला असं लक्षात आलं की हा आता मला आज हो म्हणणार आहे असं मला वाटलं. आणि मी आनंदाने वेडीपिशी झाली. ती खुर्ची खाली ठेवली आणि पळत पळत संदेशबरोबर गेले. पुण्याचं योगी नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथे तो मला घेऊन गेला. आणि मला अमेरिकन चॉप्सी प्रचंड आवडते. तो मला काय खाणार म्हणलं, अरे या क्षणी अमेरिकन चॉप्सी. आता नकाराचा होकार होतोय. चॉप्सी आली, मी पहिला घास घेतला आणि तो मला म्हणाला ॲक्च्युली मी तुला असं सांगायला आज इथे बोलवलंय की नकार कायम आहे पण वाईट वाटून घेऊ नकोस. तर ना चॉप्सी इथे होती. बरं एवढी आवडते ना चॉप्सी की तो घास कसा खाली न्यायचा. तर मी रडायला लागले पण मी चॉप्सी खाल्ली. आणि मला अजूनही हा चिडवतो की मी तुला नकार दिलेला होता तरी तू चॉप्सी खाल्लीस, तर तुला माझ्यापेक्षा चॉप्सी महत्वाची. आणि मी ना रडत रडत अख्खी चॉप्सी संपवली, अमेरिकन चॉप्सी. आणि संदेश म्हणाला म्हणजे तुला एवढंच महत्व आहे माझ्या होकाराचं, ती चॉप्सी तू खातच होतीस तरी सुद्धा. मग खूप मला रडू दिल्यावर संदेशने मला होकार दिला. आणि ती चॉप्सी हो नाही होच म्हणायला गेलो होतो, ते गंमत करत होतो. त्यांनी खूपच म्हणजे तो प्रसंग विनोदी केला ना. म्हणजे मुळात मी नाही होऊ शकत असं म्हणताना आपला हो असतो ना की मी नाही म्हणू आता नाही म्हणणारे वगैरे असं सांगताना जो एक असतो होकार तो तिने पिकच नाही केला. पण ती खात राहिली आणि ती रडते असं तिला वाटत होती. रडत नव्हती, ती नुसती पाहत होती. खरं मी रडत होते. अरे मला आठवतंय याला त्याला जास्त आठवतंय का तो समोर बसला होता. माझा अंदाज घेत होती, तिला बहुतेक कळलं असेल त्यामुळे. पण खाणं हे मला त्यातलं विशेष. मला माझे अश्रू आठवत आहेत यार काय असं. आणि तेव्हाचे डोळे अजूनही तसेच आहेत बघ. बघ 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 रडून लाल झालेत माझे डोळे. अमेरिकन चॉप्सीपर्यंत पोहोचलेला प्रवास आणि त्यातूनही म्हणजे एकाला वाटतं आहे की आपण रडत होतो, तर असलेल्याचं म्हणणं आहे की नाही, फक्त बघता बघता अमेरिकन चॉप्सी संपत होती. कारण ह्या आठवणी असतात आणि ह्या आठवणी अशाच अधिक गडद होत जातात. पण मग फायनली त्याच दिवशी होकार झाला. ती तारीख आठवते संदेश? तारीख 2 जानेवारी. हा असाच स्वभाव रे. इतकाच म्हणजे मन मोकळा, जशी आहे तशीच ही नेहमी व्यक्त होत असते. म्हणजे जेव्हापासून आपण बघितलंय. आणि मी तुमची क्षमा मागतो कारण आम्ही थेट अरेतुरेवरती आलेले आहोत. कारण आम्ही खूप उत्तम मित्र असल्यामुळे बऱ्याचदा आमच्या वहिनी आहेत, पण तरीसुद्धा मी आज अमृताशी एकेरी बोलतो आहे तर मी कान पकडतो. कारण सगळ्यांना मी पण तुला भाऊजी म्हणत नाही त्याबद्दल मी पण कान पकडते. आदेश मी करते, मी पण माफी मागते. काय सांगशील हिच्या स्वभावाबद्दल? नाही असंच उत्फुल्ल आहे पहिल्यापासूनच. आत बाहेर काही नाही, मोकळच होऊन जायचं ना, बरसायचं तसंच होते म्हणजे. आणि संदेशचा स्वभाव? मी जर उसळणारा समुद्र असेल तर हा शांत किनारा आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या समुद्राला लाभणारा किनारा शांत आहे खूप आणि समजूतदार आहे. वा वा छान पोएटिक. चांगली होती उपमा, म्हणजे मॅच झाली ते चांगली. गप्पा बस असं आहे. आणि किती सिरियसली कॉम्प्लिमेंट दिली तरी त्याची मजा करून टाकतो. पण मग ह्याच्या घरी कसं कळलं ते तूच सांगावं असं मला वाटतं. माझ्या घरी मी काही सांगितलं नव्हतंच. म्हणजे सांगावंही लागलं नाही असा प्रसंग झाला की मी हिला सोडायला गेलो होतो. ही सातारा रोडला राहायची आणि पुरुषोत्तम करंडकमध्ये मी लिहिलेल्या नाटकाला हिने दिग्दर्शन केलं होतं आणि त्याला बक्षीस मिळतं पार्टनर्स नावाचं. तर त्याच्या पुरुषोत्तमच्या ट्रॉफ्या परत द्यायच्या होत्या म्हणून मी गाडीवर बसलेलो आणि ही मागे बसलेली सगळ्या ट्रॉफ्या पकडून. असं म्हणजे ट्रॉफ्या पकडल्या, सगळ्यात मोठी ट्रॉफी ही होती पकडलेली. ट्रॉफ्या पकडून बसले ते. आणि काहीच कारण नसताना माझी आई निपाणीच्या गावी गेलेली एसटीतनं बसून येत होती आणि सातारा रोडला एका सिग्नलला ती एसटी आली आणि आईने फक्त मला हाक मारली, संदेश. इथे कळलं म्हणजे योगायोग मग किती एसटी आमच्या शेजारी सिग्नलला थांबावी आणि मला सांगावं लागलं नाही. आईने ओळखलंच म्हणजे. आणि मग काय घरी काय प्रतिक्रिया? म्हणजे काहीच घरी अगदीच म्हणजे मोकळच असल्यामुळे काय अगदीच तुझ्या घरी कधी कळलं?
माझ्याकडे मला आईने विचारलं की मला असं वाटतं की तुला हा आवडतो, तर मी म्हणलं की हो, पण आईबाबांनाही हा खूप आवडायचा. ते पण हिचे घरचे मोकळंच वातावरण होतं, त्यामुळे विरोध वगैरे काहीच नाही. पण हिचे बाबा फार प्रेमळ होते आणि त्यांनी मला सगळ्यात जास्त एकदा ओरडले होते ते, की खूप उशिरा नाटकाच्या तालमी वगैरे अशी निमित्त साधून उशीर व्हायचा ना घरी जायला. तर त्यावेळी एकदा फक्त दार उघडल्यानंतर तिचे बाबा बराच वेळ असे उभे राहिले. असा मोठा पॉज त्यांनी सस्टेन केला आणि मला वाटलं ओरडतर का, कारण त्या 2:30 वाजले ते रात्रीचे. चुकीचंच झालं होतं सगळं. तर ते फक्त म्हणाले एवढा उशीर करू नका, एवढंच ओरडले. म्हणजे इतकं मोकळं वातावरण होतं, त्यामुळे काय तो टेन्शनचा भाग. त्यांचा विश्वास होता पण संदेशवर, आणि संदेश त्यांना खूप आवडत होता, त्यामुळे तसं काही. बरं, आता किल्ला चित्रपटाविषयी मला जाणून घ्यायचं. हा चित्रपट किंवा याबद्दल मला तर काही माहिती नाही, म्हणजे मी अजून हा चित्रपट बघितलेला नाही. जे काही प्रोमोज आहेत तेच बघतो आहे. पण या चित्रपटाविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की काय आहे, म्हणजे किल्ला हे असं वेगळं नाव, परत किल्ला हेच नाव का असावं, म्हणजे कुठल्या गडकिल्ल्यांवर आहे का, की का बाबा किल्ला चित्रपटाचं नाव का असावं, याबद्दल मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. संदेश, तुझ्याकडनंही या चित्रपटाबद्दलची एकंदरीत जी काही प्रोसेस यांची जी तुझ्यापर्यंत पोहोचलेली असेल ती ऐकायला आवडेल. किल्ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे 26 जून, आणि 26 जूनला आपण सगळेजण आता अर्थात SL व्हिजनची निर्मिती म्हटल्यानंतर किंबहुना जो जो मराठी चित्रपट प्रदर्शित होतो त्या प्रत्येक चित्रपटाला आपण सहकुटुंब सहपरिवार जावं हे आवाहन करणं हे आता मला खूप आवडीचं झालेलं आहे. तुम्हाला दोघांना मला विचारायचं आहे, किल्ला चित्रपट मला जसे अनेक प्रश्न पडले, कारण तुम्ही दोघे पुण्यातले, त्यामुळे किल्ला म्हटल्यानंतर दिवाळीत वगैरे किल्ले बनतातच, पण किल्ला तो किल्ला आणि हा किल्ला काय आहे वेगळं, मला माहित नाही. म्हणून किल्ला हा शब्द तटबंदी या अर्थाने, नात्यातल्या तटबंद्या या अर्थाने या चित्रपटामध्ये येतो. एका आई आणि मुलाची, मुख्यतः त्या मुलाची कथा आहे चिन्मय काळे नावाच्या, आणि त्याची आई अरुणा काळे. त्या आईची बदली होत असते, बदलीची नोकरी आहे, आणि एकदा ते पुण्यासारख्या शहरातून गुहागर सारख्या छोट्या कोकणातल्या गावी बदली होऊन ती आणि तिचा मुलगा असे येतात. आणि मग पण नुसते येत नाहीत, त्याच्या आधी काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडलेले, ते म्हणजे तिचा जोडीदार, माझा नवरा आणि त्याचे वडील जातात. तर असा कुठला तरी एक लॉस घेऊन ते तिथे येतात त्या गावी, आणि मग त्यांच्यात त्या तटबंद्या विरघळू शकतात का, म्हणजे गुहागरची वनश्री म्हण किंवा तिथला समुद्र म्हण, तिथला पाऊस म्हण, या सगळ्यांनी त्यांच्या नात्याचं काय होतं ते त्या तटबंद्या विरघळतात. कोणाची ही अविनाश अरुण आणि तुषार परांजपे आणि ओंकार बर्वे या तिघांनी मिळून लिहिलेला आहे हा सिनेमा, आणि दिग्दर्शन अविनाश अरुण यांचं आहे. आणि ती त्या मुलाची, म्हणजे खरं तर त्याला त्याचे मित्र पण भेटतात, आणि मग ते सगळे मिळून एका किल्ल्यात जातात, तिथे काहीतरी घडतं. ते काय घडतं 26 जूनला. पण आता चित्रपटात मुलाची भूमिका कोणी केली? अर्चित देवधर या मुलांनी अत्यंत अप्रतिम काम केलेलं आहे. आणि जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा लक्षात आलं की तो माझ्या एका मित्राचाच मुलगा आहे, म्हणजे कॉलेजमधला मित्र. हे मला त्याचे आई वडील आल्यानंतर मला लक्षात आलं, अरे असं झालं मला. त्यामुळे माझ्यासाठी एक फार तो छान सुखद धक्का होता की अरे वा. अर्चित देवधर ज्याने चिन्मय काळे साकारले. येस, स्वागत करूया चिन्मयचं. नमस्कार. कितवीत आहेस तू? 9वी. कुठली शाळा? SPM. कुठे असते ती? प्रिया करोड सदाशिव. म्हणजे कुठे? पुण्यात. मग हे सांगितल्याशिवाय आम्हाला कसं? ते तुम्हाला माहिती पाहिजे. पुण्यातल्या लोकांना असं वाटतं हॅलो ऑब्व्हियसली ना पुण्यात साधन आहे का? घरी कोण कोण आहे तुझ्या? आई आणि बाबा आणि धाकटी बहीण. बरं, तुझा या किल्ला चित्रपटाच्या आधी तू काय काय केलं जरा सांग ना आम्हाला. मी पहिलीपासून नाटकातून काम करतो, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स मधनं. कुठल्या कुठल्या नाटकात कामं केली? मी पुलोत्सवात काम केलंय, त्यात वयम मोठम खोटम नावाचं पु ल आजोबांचं एक नाटक आहे. आम्ही सगळे, म्हणजे आम्ही जे नाटकात त्यांच्या कामं केली आम्ही सगळे. पण मला खरंच तुला सांगू, पुढे गप्पा रंगतील अजूनही बोलेन, पण तू आता जे काही पुला आजोबा म्हणालास ना, सगळ्यांना आनंद देणार. थँक्यू. किती छान वाटलं. फार गोड वाटलं. बरं मला सांग, तू असाच शांत आहेस का रे घरी पण? नाही. तू खरं बोलतोस की खोटं बोलतो? दोन्ही. आत्ता काय करतो? आता मी खरं सांगतोय की मी दोन्ही करतो. नाही नाही नाही, म्हणजे आत्ता खरं बोलतोयस ना? मग तू घरी शांत असतोस हे खरं की खोटं? हे खोटं आहे. हे खोटं आहे. मला तुझ्या भूमिकेविषयी आता जाणून घ्यायचे. काय आहे तुझी भूमिका? चिन्मय काळे ही भूमिका मी साकारतोय. हा मुलगा
अरुणा काळे त्याची आई. तर हा पुण्याचा आहे. तर त्याच्या आईची बदली का खेडेगावात होते, गुहागरमध्ये होते. आणि त्यामुळे पुणे सोडून एकदम असं खेडेगावात येणं, तिथे लाईट जाते. तास अंधारात बसलेला असतो तो, एक कंदील लावून, काही करतात नाही, टी व्ही नाही, काही नाही, असा एक एकटा बसलेला असतो. त्यामुळे त्याला बोर होत असतो. त्याचा पुण्यात एक सागर नावाचा मामे भाऊ असतो, त्याला तो मिस करत असतो. त्यामुळे त्याची अजून ओळख झालेली नसते त्या गावातल्या मित्रांशी. आणि मग नंतर ती ओळख होत जाते त्याची, आणि मग खूप चांगली भट्टी जमून येते त्याची मित्रांबरोबर. आणि मग तो रमतो का तिकडे? तो रमतो, त्याला गुहागर सोडायचं नसतं. थांब ना, पुढे नको सांगू ना बाळा. चित्रपट बघायचा आहे मला, चित्रपट बघायचा आहे. कारण हळूहळू हा मला गुहागरला इतकं घेऊन गेला की मलाच प्रश्न पडला की पुढे हा गुहागरमध्येच राहिला का, यांची तिकडनंही कुठे बदली झाली, हे जाणून घेऊया. या गप्पाही अशाच सुरू ठेवूया. होम मिनिस्टरचा आजचा भाग संपण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा या तिघांनाही शुभेच्छा देऊया. तुम्हा तिघांशीही गप्पा आपण अशाच मारणार आहोत आणि किल्ला चित्रपटातल्या अनेक गमती जमती जाणून घेणार. आणि त्याचबरोबर मला उत्सुकता आहे की तुझ्याबरोबर या चित्रपटात अजूनही काही तुझे मित्र आहेत, तर त्यांनाही बोलता करणार आहोत, त्यांनाही भेटणार आहोत. आत्ता आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.